विरोधी पक्षाच्या आमदारांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन विरोधी पक्षनेता नेमण्याची मागणी केली। नागपूरच्या रविनगरातील विरोधी पक्षनेत्याचा बंगला क्रमांक 23 हा हिवाळी अधिवेशनासाठी सज्ज केला जातोय। त्यासोबतच हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेत्याच्या पत्रकार परिषदेची तयारीही पूर्ण झाली आहे। नागपुरात 16 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। त्यापूर्वी हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता असेल की नाही याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। कालच आपण पाहिलेलं आहे की विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली आणि विरोधी पक्षनेता द्यावा अशी मागणी केल्याची माहिती आहे। त्यावर सकारात्मक आणि नियमानुसार निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही त्याचबाबत सुतोवाच केला आहे। त्यानंतर जे आहे ते विरोधी पक्षनेत्याचा बंगला जो आहे नागपुरातील हिवाळी अधिवेशनासाठी जो बंगला देण्यात येतो रविभवन परिसरामध्ये आहे, त्याची लगबग जी आहे ती अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। तो बंगला सजवण्यात आलेला आहे, डागडुजी करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला किंवा हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी जी महत्त्वाची पत्रकार परिषद होत असते विरोधी पक्षनेत्यांची, त्यासाठी आता इथे मोठा डोमही टाकण्यात आलेला आहे। याच डोममध्ये विरोधी पक्षनेत्यांची आणि विरोधी पक्षातील इतर नेत्यांची जी आहे ते पत्रकार परिषद होते। त्यामुळे विरोधी पक्षनेता यावेळी या अधिवेशनापूर्वी मिळेल की नाही अशी चर्चा सुरू असताना मात्र विरोधी पक्षनेत्यांचा जो बंगला आहे तो तयार करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जो डोम आहे तो देखील तयार करण्यात आलेला आहे आणि सरकारकडनं किंवा विधानसभा अध्यक्षांकडनं काय निर्णय येतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे या अधिवेशनाच्या पूर्वी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी विरोधी पक्षनेता मिळेल अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।